शेवग्याच्या शेंगांचं रेट इतकं मार्केटमध्ये वाढलेलं ना, ते खायचंच इच्छाच होत नव्हती. तर आता दर कमी झालेत म्हणून म्हटलं चला करूया. तर इथं मी एक अगोदर छिलका काढून घेतला, त्याच्यानंतरच उकळलेल्या पाण्यामध्ये हळद आणि नमक टाकून शिजायला ठेवली. तुरीची डाळ घेतली, स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर पाणी, हळद आणि तेल टाकून छान असं राड शिजवून घ्यायची. वाटण करण्यासाठी मी इथं लसूण, खोबरं, कोथिंबीर, लाल तिखट, जिरं आणि अद्रकचा तुकडा घेतलाय. छान कुटून घ्यायचं. त्याच्यानंतर शेवग्याची शेंग पण छान शिजलेली, तर दोन्ही मिक्स करून त्याच भांड्यामध्ये मी तडका टाकायला घेतले. तेल गरम करायचं, जिरं मोहरीचा तडका टाकायचं, कढीपत्ता, टॅमॅटो, नमक टाकायचं आणि टॅमॅटो गळूपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं, हळद आणि लाल तिखट टाकून तेल सुटूपर्यंत छान भाजून घ्यायचं. छान भाजल्यानंतर शिजलेली डाळ आणि शेंगा टाकून 1-2 मिनिटं उकळी आणून द्यायची, तर एकदम छान अशी लागते. त्याच्यानंतर माझा थोडासा टाईम होता म्हणून इथं मेहंदी काढायला घेतलेली, तर एवढी काही जमत नाही पण आलेली छान. तर तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग आणि रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू